आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगचे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब, माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब, जीवनराव गोरे साहेब, जयसिंगराव गायकवाड साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, कुछ तो मजबूरियां रही होंगी वरना कोई वो बेवफा नहीं होता। पण माझी अशी काही मजबुरी नव्हती। मी साहेबाच्या नेतृत्वाखाली 1980 पासून काम करीत आलो। साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घडीचे चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो। मराठवाड्यात फक्त 3 नगरपालिका होत्या। पाथरीची एक होती, परतुर्ती वैजनाथराव आकात साहेबाची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबादची डॉक्टर पद्मसिंग पाटीलचे 3 नगरपालिका एस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते। आणि तेव्हापासून 85 पासून पाथरीची नगरपालिकाच्या माझ्या नेतृत्वाखालीच आहे। पंचायत समिती आहे, मार्केट कमिटी आहे, जिल्हा परिषद वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही 10 वर्ष फडकेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये लय मोठी ताकद त्या ठिकाणी आहे। पक्ष फुटल्याबरोबर मी साहेबासोबतच राहिलो। पण 1-2 महिन्यानंतर काय कारणास्तव काही लोकांचे सांगण्यावरून, जैसा राजेश भैया ने सांगितले कि सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मगर मी एवढंच सांगल, साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले, ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही। ते शून्य झाले। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याच्या आधीच आलो। मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळ्या मित्र कंपन्या देऊ इच्छितो। भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा। भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा। सुनो है मछलियों तुमको चारा दे के मारेगा। सुना है अच्छे दिन भी आने वाले हैं, बड़ा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा। आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देशाचे चित्र पाहिला। आज लोकांची मानसिकता अशी होती की जे पक्ष जे लोक भारतीय जनता पक्ष, जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले, लोकांना त्याला शून्य केलं। साहेब 5 वर्ष लोकांनी परिवर्तन केलं। केंद्रामध्ये मोदीचे सरकार दिले। दुसरे 5 वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं, त्याच्या आधारावर पुन्हा एकदा सरकार आली। पण देशामध्ये 10 वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला, एवढा धर्मवाद पसरला की एक प्रधानमंत्री, एक मुख्यमंत्रीला असं शोभत नाही असे या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्याचे भाषण झाले। आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला, मायनॉरिटी समाजाला कोणीतरी एक त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे, त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे। काय मिळाला तरी चालेल नाही, पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावनाने पाहणारा नेतृत्व पवार साहेबांचे, आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले
तो देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय तुमचा आवेश, मैं तो अल्लाह से दुआ करूंगा कि जब तक देश का परिवर्तन नहीं होता आप हयात रहेंगे। मैं यही गुजारिश करूंगा, ज्यादा वक्त नहीं है। राजेश भैया ने बोला मुख्तसर बात करो, नहीं तो मैं बहुत दिल की भड़ास यहाँ निकालना चाहता था। क्योंकि पवार साहब का नेतृत्व एक ऐसा नेतृत्व है कि जिसने इस राज्य में, पवार साहब जब मुख्यमंत्री थे, कि उन्होंने पहला फैसला लिया था जब मेरे को मत का अधिकार मिला था, और पहला मत मैंने चरखे को डाला था। और हमारे पाथरी विधानसभा मतदार संघ दगड़ूबा पाटिल झोड़गांवकर को हमने चुन के लाए। 85 में चरखे का उम्मीदवार पाथरीकर साहब यहाँ बैठे हुए उनको मालूम है। 85 में दूसरा उम्मीदवार हमने दिगंबरा वड़ीकर को चुन के लाए। उसके बाद राष्ट्रवादी काँग्रेस बनने के बाद मेरे राजकीय जीवन में, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबांमुळे मिळालं। पण मला कुठं आता खंत वाटते की मी साहेबा सोडून गेलोच कसं। अनेक कार्यकर्ते माझे सहकारी मला म्हणत होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला, तुम्ही असा कसा निर्णय घेतला, ते सारखा मला बोलत होते। आता मला जाण्यासाठी मला आता वाट तरी शोधावं लागेल, कसं यावं म्हणून कसं जावं। मी हे प्रयत्नात होतो, काजी माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला की सगळं देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम, दलित, मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होतं। आणि हे बारीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतली होती, लोकांनीच निवडणूक हातात घेतली। म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। अनेक पत्रकार मला विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने, तुमची आमदारकी आज गेली, तुम्ही दोनदा मी विधान परिषदेवर गेलो, साहेबामुळे गेलो। विधान परिषदेचा मला तिकीट मिळाला, पाथरीचा मी आमदार झालो, साहेबामुळे झालो। साहेबाने मला सारखा या ठिकाणी कधी डावललं नाही। माझे मनामध्ये कुठंतरी बेमानी जे झाली असं तर मला खंत वाटत होती की मी साहेबाला कसं सोडलं। मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा की साहेबाबरोबर मी आता साहेबाला परभणीने आले तो मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गव्हाणे साहेबाला सांगायचं आणि डायरेक्ट साहेबाला भेटायचं। पण सुदैव चांगलं झालं की जीवनराव गोरे साहेबांनी मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील, जीवनराव गोरे, आमचे पद्मसिंग पाटील काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं, यस काँग्रेस वाढविली। पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्याचं सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याचं मला खात्री आहे। आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी, पक्ष संघटना वाढविण्यासाठी, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी, एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो कि जे काही जबाबदारी अपन देते निश्चितपणे ते एड़ी चोटी का जोर लगा के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट को मजबूत करने का काम भविष्य में मैं निश्चितपणे करूंगा। मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो, सातत्याने माझा प्रयत्न राहील की राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे पक्ष राज्यातला नंबर 1 चा पक्ष। हे जसा की आपण लोकसभेच्या 10 जागांमध्ये आपण 8 जागा जिंकले, 2 जागा आपल्या चुकीच्या त्या ठिकाणी चिन्हामुळे गेले। पण आम्ही जरी कुठं असलो तर आम्ही आतून साहेबासोबतच होतो, साहेबासोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। कारण की मुस्लिम समाजामध्ये, दलित समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, जे जे नेते त्या ठिकाणी गेले त्याला मतदान करण्याची, त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही। मुस्लिम समाजाचे मी आमच्या उलमाचा, आमच्या लोकांचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा। सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहायला पाहिजे।
असं टायमाला तर मला अत्यंत आज मनापासून मला काय मिळो का मत मिळो, पण जे माणसानं मला मोठं केलं त्याच्याबरोबर राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली, जे माणसाने मला ताकद दिली, जे माणसामुळं मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो, महाराष्ट्रामध्ये वावरलो, हे गोष्टीचं मला थोडंसारखं खंत राहील. पण मी निश्चितपणे एवढं सांगतो की ह्याची परतफेड मी पक्षामध्ये व्याजासोबत करणार आहे, ह्याची मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हे कसं राज्यामध्ये मजबूत होईल, कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील, कसं जास्तीत जास्त आपली सरकार, आपली सत्ता राज्यामध्ये येईल, ह्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मी साहेबाला पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबाने मला मठाने माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी साहेबाचा ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.